26 जनवरी 1950 को भारत का संविधान लागू किया गया, जिसने देश को एक गणराज्य बनाया। देश के सभी नागरिकों को समान अधिकार, स्वतंत्रता देकर एकता, अखंडता के साथ एक नए युग की शुरुआत करने का अवसर दिया। इसीलिए इस दिवस को गणतंत्र दिवस के रूप में देश के नागरिकों द्वारा बड़े उत्साह और गर्व के साथ मनाया जाता है। और इस वर्ष भी हर जगह जोरों शोरों के साथ गणतंत्र दिवस मनाया गया, जिसकी प्रचिति महाराष्ट्र के नवी मुंबई में सर्वधर्मीय विकास मंच द्वारा मनाए गए गणतंत्र दिवस और इस अवसर पर आयोजित विविध कार्यक्रमों को देखने के बाद हुई। वाशी रेलवे के ऑस्क वेलफेयर एसोसिएशन के प्रांगण में सबसे पहले फिल्म अभिनेता और उत्तर भारतीय नेता एस.सी. मिश्रा के हाथों ध्वजारोहण किया गया। ध्वजारोहण के उपरांत विविध प्रकार के सांस्कृतिक और मनोरंजन के कार्यक्रम का आयोजन हुआ, जिसमें गंधार संगीत अकादमी ठाणे और शिखर संस्था के माध्यम से चंद्रकांत मोहने, अनीता कांबले, अर्नवी बनवे, शौर्य सालवी, ओंकार गीते, जैद जाफर खान, वेदांत श्रीवास्तव, किशोर भगत ने अपनी कला का प्रदर्शन करके उपस्थितों को मंत्रमुग्ध कर दिया। इस कार्यक्रम में कई मान्यवरों ने हिस्सा लेकर लोगों को कीमती मार्गदर्शन करके महत्वपूर्ण जानकारी दी। गणतंत्र दिवस को विशेष बनाने वाले इस सांस्कृतिक और मनोरंजन से भरे कार्यक्रम का संयोजन और सूत्र संचालन विनोद प्रधान ने किया था। नवी मुंबई से न्यूज इंडिया के लिए रिपोर्टर मनीषा खरात की विशेष रिपोर्ट। कमीत कमी 30 वर्ष होत आलेली आहे। या वाशी परिसरामध्ये जेव्हा एक नवीन स्टेशन बनलं, परिसरामध्ये काय असं काही डेव्हलप झालं नव्हतं, विकास झाला नव्हता। त्याच्यानंतर इथे मला असं वाटतं कॉर्पोरेशन म्हणजे नवी मुंबई म्युनिसिपालिटीच्या माध्यमातून इथं तसं साफ सुथरा असं काही म्हणजे हे नव्हतं, पण त्या तशाच अवस्थेमध्ये आम्ही आमचा जो संस्थेच्या माध्यमातून या परिसरामध्ये एवढी घाण कचरा होता, पण ते आम्ही उचलून आणि तिथे चांगलं सोबीकरण सिस्टम बनवली। तिथं नंतर आम्ही झेंडावंदनाचा असा कार्यक्रम असा आखला। तेव्हापासून ह्या एरियामध्ये या परिसरामध्ये इतका सुंदरता आली। तेव्हापासून आम्ही ह्या एरियामध्ये 2 प्रोग्राम असतात आमचे, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी। ते असा आमचा एक उद्देशच होता की कमीत कमी ह्या आपल्या परिसरामध्ये नागरिकांना या वातावरणामध्ये चांगलं वातावरण मिळेल, देशप्रेम वाढेल आणि देशाच्या बद्दल जेव्हा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी असतो, जेव्हा राष्ट्रगीत असतात, मला त्यांना एक संदेश द्यायचा आहे की जेव्हा राष्ट्रगीत असेल तर नक्कीच आपल्या जागेवर जिथं राष्ट्रगीत होत असेल किंवा नसेल तरी पण तुम्ही शांतपणे उभं राहायचं आणि ते एक आपल्याला भारताला एक सलाम, एक त्याला सॅल्यूट हे देण्यासाठी आपण प्रयत्न करायचं। कारण आपण शून्य नागरिक आहोत, आपण केलं तर सर्व करतील या उद्देशाने हे कार्यक्रम मी हातात घेतले। त्यापासून सर्वधर्मीय विकास मंच नवी मुंबई या संस्थेच्या माध्यमातून आज कमीत कमी मला असं वाटतं की 100-200 माणसं म्हणजे देशप्रेमी इथे येतात, चांगले वक्ते येतात, चांगले कलाकार येतात, चांगले कवी येतात। यांच्या माध्यमातून नवीन पिढीला खूप चांगला संदेश देतात। कमीत कमी शिक्षणाबद्दल आणि क्रीडाबद्दल किंवा त्यांच्या भविष्याचं चांगलं घडेल आणि चांगले एक संदेश जाईल या दृष्टीनं इथे असे कार्यक्रम आम्ही राबवला जातो। शाळेतली मुले येऊन इथे चांगल्या प्रकारे त्यांचं परफॉर्मन्स दाखवतात। असे बरेच असे कार्यक्रम आमच्या हातात होतात। 15 ऑगस्टचा त्या पावसामुळे खूप त्रास होतो, तरी पण हे व्यवस्थित आम्ही पाडतो, कारण देशप्रेमी बरेच असे 15 ऑगस्टला येतात आणि तर खूप चांगलं त्यांचं शाळेतली मुले येऊन खूप चांगलं परफॉर्मन्स करतात। थँक्यू, तुम्ही इथं आले। मी रिपोर्टर किंवा जे वार्ताहर किंवा हे मीडिया आहेत त्यांना खरोखरच मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो तर ते इथे येऊन चांगलं एक संदेश देतात त्यांच्या पत्रकाराच्या माध्यमातून। थँक्यू।